सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 54 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता इकडे चंदनपूरमध्ये सरपंच दौलतला म्हणाले, दौलतराव, आता बास झालं त्या चंद्राकडे बघून झुरणं. आता तरी ती तुमच्या नजरेसमोर पण नाही. आता तुमचं लग्न करून देण्याचा वखूत आला. आम्हाला एक वारस द्या, वंशाला दिवा द्या आणि मग काय करायचंय ते करा. पण दौलतला चंद्राला एकदा तरी इंगा दाखवल्याशिवाय लग्न करायचं नव्हतं. आणि तो म्हणाला, पण आबा आम्ही काय म्हणतो? तसे सरपंच म्हणाले, अशा 4-4 चंद्रा तुम्ही खेळावा की, तुम्हाला कोण नको म्हणलं? पण त्यांच्याकडून आम्हाला वारस नकोय. आम्हाला वारस पाहिजे फक्त खानदानी. आणि दौलत म्हणाला, आबा परवाच ती हातात आली होती पण निसटली. आणि सरपंच अडकीत त्यानं सुपारी कातरून तोंडात टाकत म्हणाले, ती निसटली नाही दौलतराव, तुम्ही निष्ठू दिली. पारद्यानं त्याच्या हातात आलेला सदा कधीच सोडायचा नसतो. एकदा का हातात आला की मुंडी पिरघळून त्याला जवळ ठेवायचा असतो. तुमचं चुकलं. बाई अशी अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी धरायची असती. असं म्हणून सरपंचानं पुन्हा सुपारी अडकित्यात पकडून कातरायला सुरुवात केली. आणि कस्तुरीची आठवण काढत म्हणाला, तसं मी पण एकीला गाफील ठेवून खात्रीत पकडली होती, पण तिचं भानच गेलं बघा. तिचा काहीच उपयोग नाही झाला. जागा पण नाही मिळाली आणि बाई पण नाही मिळाली. नाहीतर ती तिच्या जवानीत फार रसरसलेली होती. आणि तेवढीच एक खंत आमच्या पण मनात आहे. दौलत म्हणाला, आबा तुम्ही कस्तुरीविषयी बोलताय का? आणि सरपंच म्हणाले, मग दुसरं कोण? लय नाद केला पण सगळा वाया गेला. पण दौलतराव एक ध्यानात ठेवा, हे सगळे खेळ खेळायचे पण संसार पण मार्गी लागला पाहिजे. आधी लग्न करा, मग पाहिजे तेवढ्या पोरी खेळवा. तुम्हाला कोण नको म्हणलं? आता लवकरच मुहूर्त बघतो आणि बार उडवून देतो. आणि दौलत म्हणाला, पण आबा पोरगी तरी बघू दे की आम्हाला. आणि सरपंच म्हणाले, कशाला? म्हणजे तुम्ही त्यात पण त्या चंद्रीला शोधणार आणि तिच्यासारखी ती काही नसणार. देवसुद्धा एक पीस एकदाच बनवतो, एकीसारखा दुसरा पीस बनवत नसतो. चंद्री ती चंद्रीच. त्यापेक्षा डोळे झाकून आम्ही सांगतो त्या पोरीच्या गळ्यात माळ घाला. कारण एकदा का घरात तिला आणून टाकली की सुहागरातीनंतर तिच्याकडे जास्त बघायचं नसतं. एक पोर तिच्या पदरात टाकायचं, पाळण्याची दोरी हातात द्यायची आणि चूल आणि मूल बस सांभाळत म्हणायचं आणि आपण आहे तसं राहायचं आधीसारखंच. असं म्हणून सरपंच हसले. तरी दौलत निराश होऊनच म्हणाला, बरं आबा तुम्ही म्हणाल तसं करू. आणि मालनसुद्धा आता तिच्या इकडे माहेरात पोहोचली. आणि ती झपाझप पावलं उचलत इनामदार वाड्याच्या दिशेनं निघाली. आणि रस्त्यात दिसणारी लोक तिला ओळखायची आणि तोंडात बोटं घालायची. खूप आश्चर्यानं तिला बघायची. काही जणांना ती ओळखूसुद्धा येत नव्हती, कारण पूर्वीची इनामदार वाड्याची राजकुमारी असलेली मालन अगदी चंद्राच्या तुकड्यासारखी दिसायची. आणि आता फाटका संसार शिवता शिवता तिची हालत खूप खराब झाली होती. आणि मालन इनामदार वाड्याच्या गेटमधून आत आली तर अख्खा इनामदार वाडा दुरावस्थेत असलेला तिला दिसला. पूर्वीचं वैभव आता दिसतच नव्हतं. तिला आवडतं म्हणून पाण्याचं कारंजं हंबीररावांनी बनवून घेतलं होतं. आणि मालन आधी ते बघायला गेली, पण आता तिथं एक कट्टा बांधला होता. जेव्हा मालन येथून निघून गेली छगनसोबत, तेव्हाच हंबीररावांनी ते कारंजं तोडून तिथं कट्टा केला होता. इतका तिरस्कार आता ते करत होते. ज्या लेकीवर त्यांनी जीवापाड प्रेम केलं होतं तिचाच ते खूप तिरस्कार करत होते. हंबीरराव म्हणजे करारी व्यक्तिमत्व. केली
तर जीवापाड मैत्री, नाहीतर टोकाचा द्वेष. मालन आता अश्रूनं भरलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे बघत होती. इनामदाराचा वंश संपला, आता कोणीही शिल्लक नाही असं गावकऱ्यांना वाटत होतं. पण आता अचानक मालनला बघितल्याने वाटायला लागलं की कोणीतरी आहे इनामदारांचं शिल्लक, जे त्यांच्या रक्ताचं आहे. मालन आता वाड्यात शिरली. तिनं दरवाजा उघडला आणि कितीतरी दिवस बंद असलेलं ते दार उघडताना एखाद्या मरतुकड्या लहान मुलानं किरकिरावं तसं करकर वाजलं आणि मालन त्या वाड्याला डोळे भरून बघू लागली. 19-20 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर ती इथे आली होती. अजूनही भिंतीवर काळविटाचं शिंग होतं, हत्तीचे दात होते, वाघाचं कातडंसुद्धा होतं. हंबीररावांनी केलेल्या शिकारी होत्या त्या. आणि त्याचवेळी पाठीमागून एक म्हातारा आवाज आला, छोटी मालकीण. तसं मालननं तो आवाज ओळखला आणि पाठीमागे पाहिलं तर ते सदूकाका होते, ज्यांच्या अंगाखांद्यावर मालन खेळली होती. हंबीररावांचे ते वफादार नोकर होते. पाटलानं सूर्यकांतला संपवलं, त्यांच्या बायकोलाही संपवलं. चंद्रकांतची दुर्दशा केली, शशिकलाची अब्रू घेतली, तिनं आत्महत्या केली. सगळं उद्ध्वस्त झालं आणि शशी तुरुंगात गेला. आणि अर्धांगवायू झालेला चंद्रकांत एकटाच या वाड्यात होता. आणि याच वफादार नोकर सदूकाकांनी त्यांची देखभाल शेवटपर्यंत केली. पण काही दिवसांपूर्वी चंद्रकांतसुद्धा गेला. मादंडा तिच्या माहेरचं कुणीही भेटलं नाही आणि तिला वाटलं मी एकटी राहिले. आणि सदूकाका रडून म्हणाले, छोटी मालकीण, तुम्ही आता आलाय होय? कुठे होता इतके दिवस? सगळं संपलं. थोरलं मालक गेलं आणि धाकलं दोन्ही धनी गेलं बघा. आता मालन खूप रडत होती. सदूकाका हे कसं झालं, काय झालं हे तिनं सगळं विचारलं. आणि तो म्हणाला, दृष्ट लागली दृष्ट लागली कुणाच्या तरी या भरलेल्या गोकुळाला. मालन म्हणाली, शशी? सदूकाका, शशी आता कुठे आहे? सदूकाका म्हणाले, तुरुंगात आहेत. शिक्षा झाली त्यांना. त्यांनी घराण्याच्या वाईटावर टपलेला हैवानाचा बदला घेतला म्हणून शिक्षा झाली. सांगा ना छोटी मालकीण, त्यांचं काय चुकलं? त्या देवानं हजारो अवतार घेतलं नराधमांना संपवायला, मग त्या देवाला शिक्षा का करत नाहीत? त्याला त्या देव्हाऱ्यात पुजतात. मग शशी बाळाला का शिक्षा झाली? त्याचं कुठं चुकलं? या माणसांच्या दुनियेत असाच उलटा न्याय असतो का? चोर सोडून संन्यासाला फाशी देतात. मालन आता तिथेच खाली बसली. तिला काहीही सुचत नव्हतं आणि किती पटकन होत्याचं नव्हतं झालं सगळं. मग ती उठली, पुन्हा भारावून गेल्यासारखी एक एक खोली बघत होती. आणि तिच्या माहेरच्या जुन्या आठवणी तिच्या मनात ताज्या होत होत्या. आधी ती स्वयंपाकघर बघत होती आणि तिला तिचं सगळं बालपण आठवत होतं. पुढे पुढे पळणारी छोटी फ्रॉकमधली मालन आणि तिच्या पाठीमागे पळणारे तिचे मोठे 2 भाऊ, सूर्यकांत आणि चंद्रकांत. पळता पळता ती पडल्यावर तिला हसवण्यासाठी घोडा घोडा करणारे ते दोघे, तरी ती हसत नाही म्हणून गाल फुगवून हुप्पा माकड बनणारा चंद्रकांत आणि चंद्रकांतला खोटा खोटा मार देणारा सूर्यकांत, असं सगळं तिला दिसत होतं. तिचे डोळे आता अश्रूंनी भरलेले होते. त्या सगळ्या जुन्या आठवणी तिच्याभोवती फेर धरून नाचत होत्या आणि त्या अश्रूंनी भरलेल्या अंधुकशा डोळ्यांसमोर तिला तिचं सगळं बालपण दिसत होतं. मग एका रूममधून ती दुसऱ्या खोलीत गेली. तसे ते तिघेही थोडे मोठे झालेले दिसले आणि सूर्यकांत आईच्या मायेने मालनची वेणी घालत होता. ती नंतर दुसऱ्या खोलीमध्ये गेली आणि काही वर्षाचा काळ लोटला. तिला तिथं भावांची लग्न झालेली दिसली आणि त्यांच्यासोबत 2 सुंदर खानदानी डोक्यावर पदर घेतलेल्या तिच्या वहिनी दिसल्या. त्या तर मालनवर जीवापाड प्रेम करत होत्या, एकुलती एक छोटी नणंद म्हणून. आणि त्याहीपेक्षा जास्त नवऱ्यांच्या भीतीपोटी त्या मालनला खूप जपायच्या. मग पुढच्या खोलीत गेल्यानंतर शशीचा जन्म दिसला. तो पाळण्यात खेळतोय असं दिसलं आणि मालनच्या डोळ्यातले अश्रू गालावर ओघळले आणि तिच्या गालावर थोडं हसू उमटलं. मग शशीचं बारसं दिसलं. तिनं त्याच पाळण्यात वाकून कुर्र करून ठेवलेलं शशी असं नाव आणि
त्याच वेळी तिच्या वहिनीने तिच्या पाठीत टाकलेले धपाटेसुद्धा तिला दिसले. तशा सगळ्या बायका हसायला लागल्या आणि आता मालनसुद्धा रडता रडता हसत होती. मग ती पुढे गेली पाळण्यात झोपलेल्या शशीला घ्यायला, पण तोपर्यंत सगळं गायब झालं आणि मालन जाग्यावर थांबली. ती पुन्हा पुढे सरकली आणि त्या खोलीत हंबीरराव म्हणत होते, आमच्या मालनसाठी आम्ही दूरदेशीचा राजकुमार निवडणार आणि तो तिला घ्यायला घोड्यावरून आला पाहिजे. हो, पांढरा शुभ्र घोडा. आणि सूर्यकांत म्हणायचा, आबा आता आहेत का हो असे पांढरे शुभ्र घोडे? आणि चंद्रकांत हसून म्हणायचा, सूर्यदादा तू किती गोरा आहेस, तू आहेस की पांढरा घोडा. मालनच्या नवऱ्याला तूच खांद्यावर घेऊन यायचं. आणि सूर्यकांत आनंदाने मान डोलवायचा. आणि हे सगळं मालनला आठवत होतं. आणि असा आठवणींचा एक एक खोपा तिच्यासमोर उलगडत होता. मग आता ती हळूहळू वर निघाली जिने चढून, जिथं तिची राजकुमारीसारखी आलिशान खोली होती. सध्या ती खोली शशिकला वापरत होती आणि ती खोली माहेरवाशनीसाठीच होती. एका पिढीतली मुलगी लग्न करून गेली आणि दुसरी घरात जन्माला आली की ती खोली तिला द्यायची. शशिकलाला मालननं पाहिलं नव्हतंच. मालन इथून छगनसोबत पळून गेल्यानंतर तिचा जन्म झाला होता. मग आता मालन तिच्या वडिलांच्या खोलीत गेली. हंबीरराव यांच्या प्रत्येक वस्तूवरून ती प्रेमानं हात फिरवत होती. त्यावरची धूळ झटकत होती. हंबीररावांना पान खायला खूप आवडायचं आणि खास करून मालननं बनवून दिलेलं पान ते खूप आवडीनं खायचे आणि ती सुद्धा पान बनवून द्यायची. तिनं फार प्रेमानं त्या पानाच्या डब्यावरून हात फिरवला आणि पाठीमागे उभे असलेले सदूकाका म्हणाले, छोटी मालकीन, तुम्ही गेल्यापासून थोरल्या मालकांनी पान खायचं सोडून दिलं होतं. आणि मालनला आता खूप रडायला येत होतं. आणि मग तिथेच कोपऱ्यात एक फोटो फ्रेम झाकून ठेवलेली तिला दिसली. तिने त्यावरचं कापड काढलं आणि तिला त्यांच्या कुटुंबाचा फोटो दिसला. किती छान फोटो होता तो. तिचे आई वडील, 2 भाऊ, 2 वहिन्या, मालन आणि मालनच्या मांडीवर असलेला छोटा शशी, असा पूर्ण कुटुंबाचा फोटो. शेवटची निशाणी तिच्या हातात होती आणि तिने ती फ्रेम हातात घेतली आणि ती तडक निघाली कोल्हापूरला शशीला तुरुंगात भेटायला. आणि सदूकाका म्हणाले, छोटी मालकीन कुठे निघालात? मालन म्हणाली, शशीला भेटायला. सदूकाका म्हणाले, पण आता ते तुम्हाला तिथं सुद्धा दिसणार नाहीत, ते तर केव्हाच तुरुंगातून फरार झाल्यात. आणि मालन म्हणाली, काय, तो तिथे पण नाही? सदूकाका म्हणाले, हो, आता तुम्ही तिथं गेलात आणि पोलिसांना कळलं की तुम्ही शशीच्या नातेवाईक आहेत, तर तुमच्यावर पण पाळत ठेवतील. नक्कीच तो तुम्हाला भेटायला येऊ शकतो म्हणून. आणि आता ते इतके बोलले आणि झालं. लगेच दारात एक कॉन्स्टेबल आलासुद्धा आणि तो मालनच्या हातात तो फोटो बघून म्हणाला, तुम्ही कोण? सदू काकांकडे बघून कॉन्स्टेबल म्हणाले, आणि या बाई कोण आहेत? तसंच सदू काका घाबरले आणि म्हणाले, या छोटी मालकीण आहेत या वाड्याच्या. आणि कॉन्स्टेबल म्हणाले, बरं तुम्ही कुठे असता? मालन म्हणाली, चंदनपूरला. कॉन्स्टेबल म्हणाला, म्हणजे तुम्ही शशी इनामदारच्या आत्या आहात, बरोबर? तशी मालन घाबरली आणि म्हणाली, होयजी. आणि कॉन्स्टेबल तिच्याकडे बघून संशयानं म्हणाले, जेव्हापासून तुमचा भाचा फरार झाला तेव्हापासून इथे 24 तास ड्युटीवर आहे. नक्कीच तो इथे येईल आणि तुम्हाला सुद्धा भेटायला येऊ शकतो. आणि तुम्ही पोलिसांची मदत करा, नाहीतर त्याचं काही खरं नाही. तो तुम्हाला भेटायला आला तर तुम्ही आम्हाला कळवा आणि त्याला पकडून द्या. तो त्याची शिक्षा भोगून सही सलामत सुटेल, नाहीतर किड्या मुंगीसारखा पोलिसांच्या गोळीनं मरेल. शेवटी पळून पळून तो कुठपर्यंत पळणार? तशी मालन घाबरली आणि म्हणाली, त्याला मारू नका. तो तुरुंगात राहिला तर जिवंत राहील, शिक्षा संपवून कधीतरी बाहेर येईल, पण त्याला मारू नका. आणि कॉन्स्टेबल तिला दम देऊन म्हणाले, ते आता आमच्या हातात नाही. तो आम्हाला किती सहकार्य करतो यावर डिपेंड आहे. पोलीस डिपार्टमेंट खूप चिडलेलं आहे त्याच्यावर. तसा तो सराईत गुन्हेगार नाही, पण त्यानं लवकर आम्हाला सापडावं. असं म्हणून कॉन्स्टेबल निघून गेले. पण आता मालनवर सुद्धा नजर ठेवली
जाणार होती हे नक्की, कारण ती शशूची एकुलती एक शेवटची नातेवाईक होती. मग आता शशी इकडे रवी शेठच्या पायावर डोकं ठेवून बसला होता आणि रवी शेठ त्याच्या केसातून हात फिरवत होते आणि काही वेळेस शशीला त्या प्रेमळ हाताच्या स्पर्शाने तिथेच झोप लागली होती. आणि मग पांडू म्हणाला, "आव छोटे शेठ." तसे रवी शेठनं त्याला बोलू नकोस असं सांगितलं. त्याला झोप लागली, झोपू दे असं हळूच रवी शेठ म्हणाले. मग काही वेळानं शशीला जाग आली आणि रवी शेठ त्याला म्हणाले, "का उठलास? झोप की." आणि शशी हसून म्हणाला, "बाबा, खूप छान वाटलं तुमच्या मांडीवर डोकं ठेवून." आणि रवी शेठ म्हणाले, "खूप थकला असशील ना तू? माझ्या हातचं जेवण खाल्लं तर तुला बरं वाटेल. चल माझ्यासोबत घरी चल." आणि शशी आता कोड्यात पडला आणि म्हणाला, "बाबा, मी अड्ड्यावर जातो ना." रवी शेठ म्हणाले, "का? आता काहीच काम नाही तिकडे आणि मी तुला इतक्या लवकर कोणतंही काम लावणार नाहीच. एकही जोखमीची जबाबदारी देणार नाही तुला. तू काही दिवस फक्त आराम करायचा आणि आपल्या घरीच आराम करायचा, अड्ड्यावर नाही." असं म्हणून त्यांनी शशीच्या हाताला पकडलं आणि शशी आता द्विधा मनस्थितीत सापडला, कारण अड्ड्यावर चंद्रा त्याची वाट बघत होती आणि आता काय करावं त्याला कळेना.